सामर्थ्य आहे. हा सामना प्रत्येकी 4 षटकांचा असेल आणि दुसऱ्या फेरीला जेव्हा आपण सुरुवात करू त्यावेळी मात्र आपल्याला वेलेय अनुषाकडे मात्र एका षटकामध्ये कपात करावा लागेल. सलामीची जोडी राज पाटील आणि सोबतीला आतिश मागेल आपण पाहतो आणि सुरुवात करतोय राकेश दिगाडकर षटकाला. या खेळपट्टीवरती राकेशचा आपण जर रेकॉर्ड पाहिला तर चांगल्या प्रमाणात आहे. म्हणजे या खेळपट्टीचा पूर्णपणे त्याला अभ्यास आहे. अभ्यासपूर्वक तो गोलंदाजी करत असतो आणि पहिल्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी राज पाटीलला मात्र इथे बीट केलाय. निर्धावून आपल्या षटकाला सुरुवात केली. शॉर्ट रन परंतु टप्पा चांगल्या प्रमाणात तो पीक करत असतो. परंतु इथे पीक केला टप्पा राज पाटीलनं हवेत केलाय. वोड कॅच ज्याला नाही कोणाचा भय तो आहे अभय आणि त्याने पकडला जेल आणि या ठिकाणी पहिली सफलता राकेशने आपल्या संघाला प्राप्त करून दिली राज पाटीलच्या रूपानं. वन साइड हीरो है यो चेंडू मिडविकेटच्या पलीकडे जाईल परंतु काय तो झेल त्याने मात्र त्या ठिकाणी कलेक्ट केलाय. अगदी रनिंग हँड कॅच अगदी मिडविकेटच्या वाईडिश क्षेत्रामध्ये उभा होता परंतु आपल्या उजव्या बाजूला मात्र जात असताना त्या ठिकाणी योग्य वेळेवरती आपल्या हातांची ओंजल बाहेर काढली आणि त्यामुळे आता मात्र नवीन फलंदाज प्रेम पाटीलला आपला पाहायला मिळतो तिसऱ्या क्रमांकावरती. त्याच्या क्रमांकामध्ये आता मात्र या ठिकाणी थोडंसं चेंजेस केलेलं आहे. वन डाऊनची पोझिशन त्याला मात्र या स्पर्धेमध्ये देण्यात आलेली आहे. शून्यावरती पहिला धक्का धनेश इलेव्हन कुकचे संघाला मात्र या ठिकाणी लागलेला आहे आणि मित्र म्हणेन की खूप मोठा धक्का अगदी राज पाटील या सीझनमध्ये चांगल्या फॉर्मात परंतु या स्पर्धेच्या अनुषंगाने एकही धावेचं तो आपल्या संघाला योगदान देऊ शकला नाहीये. परंतु प्रेम पाटील त्याने फटका हवेत खेळलाय परंतु हा चेंडू मात्र अभयच्या अगदी अबाक्काच्या बाहेर आणि चेंडू सरळ वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. क्रॉस वाटने तो मात्र या ठिकाणी एक्झिक्यूट केला आणि पहिलाच चौकार मात्र प्रेम पाटीलच्या बाटमधून बाहेर निघाला. चौकारानं स्वतःचा धाव त्याने मात्र सुरुवात केली आणि संघाचा अकाउंट त्याने मात्र सुरू केलाय. आता मात्र पावसाळी चेंडू पडल्यानंतर खाली राहिले सरळ बाटे लॉक करण्याचा प्रयत्न होता अगदी 20 सेफमध्ये परंतु चेंडू बाटमध्ये कुठलाही कनेक्शन मात्र झाला नाहीये. पुन्हा मात्र रॉकी या ठिकाणी वापसी करून देत असताना या षटकातील पाहिलं तर एक्झॅक्टली तिसरा डॉट चेंडू आपण म्हणू शकतो कारण 2 निर्धाव चेंडू हाताळले आणि एका चेंडूवरती विकेट त्याने प्राप्त केली. 4 धावा त्याने आतापर्यंत खर्च केला पॉवर प्लेच्या खेळामध्ये. इथे मात्र अगदी पावलाचा वापर केला आणि जबरदस्त सोनीची फिल्डिंग मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. नुकतीच जी आपण स्पर्धा पाहिली मित्रांनो जर्मन चौधरपटाची त्या स्पर्धेचा विजेता संघ आणि अजूनही जर तुम्ही केरोली गावामध्ये जर गेले तर रस्त्यावरून तो अजूनही गुलाल मात्र संपलेला नाहीये. एवढा गुलाल त्या स्पर्धेमध्ये उधळला गेला तब्बल 100 किलो गुलाल तो चषक जिंकल्यानंतर उधळला गेला आणि त्या सामन्यातील हिरो ऋतिक बजागे अगदी आमच्या समोर आहेत. लॉंग ऑफला फोल्डिंग करतोय. इतर रेबाचा फटका खेळण्याचा प्रयत्न आतिश मागेने केला परंतु चेंडू मात्र त्याच्या मागेच चालला. विकेट किपरच्या हातामध्ये जिनी सध्या मात्र आपण पाहतोय कार्य करतोय आणि एक सक्सेसफुल ओव्हरची मात्र समाप्ती या ठिकाणी राकेश दिघाडकरची आपल्याला पाहायला मिळाली. आणि दरम्यान पाहू शकले या ठिकाणी या सर्व युवा उद्योजक लोणारचे आपल्याला पाहायला मिळतात. मिस्टर ऋतिक पवार सोबतीला मिस्टर सागर रणवी यांचे इथे शुभागमन आणि पाहत त्यांच्यासाठी अगदी किती बॉडी गार्डचा मात्र इथे आपल्याला या ठिकाणी त्यांच्या अंगरक्षक म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज ठले सूरज भामरे विराज भामरे आणि दीप मडवी. वा अशी संकल्पना पाहिजे. चला आपण ओव्हर इनिंग ब्रेकमध्ये आहोत. एक सन्मान आहे मिस्टर अविनाजी दलवी यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. विनंती असेल अविनाजी दलवी यांना की आपण स्वागत कक्षामध्ये या. आपला सन्मान इथे संपर्क केला जाईल आणि हा सन्मान आपण संपन्न करतो या ठिकाणी. चला सुधीर कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान संपन्न करा. पहा म्हणजे सुधीर कदमला कुठलाही काम द्या त्याच्या वाणीतून प्रथमतः नो येत असतो
परंतु आता येस आलेला आहे आणि त्याच्या शुभ हस्ते आपण अविनाशजी दलवी यांना मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. नेहमीच जर्मन फुटबॉल संघाच्या पाठीमागे खंबीरपणाने मात्र उभे असतात. दुसरा षटक गोरखनाथ दिघाडकर आता मात्र या ठिकाणी सुरुवात करतो आपल्या षटकाला. पहिलाच बॉल आय थिंक केल्याचा तो लॉंग आपला परंतु चेंडू त्याला वाढीश मिडविकेटला सिंगल धाव कंप्लीट दुहेरीचा प्रयत्न वेगानं केला जातो आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट आहेत का नाही आता मात्र चेक करण्यासाठी टीव्ही पंचांची मदत घेतलेली आहे. अशा स्थितीमध्ये प्रथम तुम्हाला बॅट ग्राउंडेड करणं गरजेचे असते परंतु आय थिंक असं वाटतं की थोडीफार आय थिंक अतिश मागेची बॅट हवेत पाहिल्याने त्याच्यामुळे लोखंडे सरांनी आता मात्र टीव्ही पंचांची मदत या ठिकाणी घेतलेली आहे. जरूर चेक केला जाईल. चेंडू संत गतीने चालला होता मिडविकेटला अभय मात्र वेगाने आला. फेकी ला जबाब रॉकेट फेकी सध्या आपण पाहतोय आणि योग्य वेळी आय थिंक आता मात्र जीडीने त्या इष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत का नाही ते आता मात्र पाहायचं आहे. अगदी क्लोज निर्णय आहे. सध्या तरी आपण पाहतो की मागेची विकेट्स धोक्यात आहे असं म्हणावं लागेल. परंतु आता मात्र वेगवेगळ्या अँगलने मात्र या ठिकाणी पंच उमेश किणे सर मात्र या ठिकाणी पाहणी करतायत. अगदी क्लोज पिक्चर सध्या आपण पाहतो SK एंटरटेनमेंट या वाहिनीवरती. लाईव्ह ऑपरेटर्स शंकर गुलबी आमच्या सोबतीला आहेत. बॅट हवेत आणि फलंदाज बाद. आणि तीच चर्चा सुरू होती की ज्यावेळी तुम्ही धाव कंप्लीट करता त्यावेळी तुम्हाला बॅट आय थिंक ग्राउंडेड करणं गरजेचे आहे आणि ते दृश्य मात्र आपण इथे पाहिलं नाहीये. बॅट हवेत राहिले आणि योग्य वेळेवरती गोरखनाथनं मात्र इष्टा उद्ध्वस्त केल्या आणि या ठिकाणी धनेश 11 कुकसे संघाला मात्र दुसरा धक्का लागत असताना फक्त फलकावरती धावा जर पाहिल्या तर 6 आहेत आणि 6 धावा जोडण्याकरिता 2 विकेट्स मात्र गमावले आणि तर मात्र आलाय नवीन फलंदाज शुभम शेलार. कुकसेकरांचा उस्मान पटेल ज्युनियर. चला प्रेक्षकासाठी आता मात्र इथून सुवर्ण संधी असेल. एक तुम्ही जेल जर आयवा पकडला तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक तुम्हाला दिलं जाणार आहे. महेशजी शेठ कुंभार यांच्याकडून 500ची कडक नोट आणि अनुज थले आणि मयंक थले यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. महेशजी कुंभार साहेबांच्या वतीने 500 1000 रुपयाचं कॅश प्राईज तुम्हाला आयवा जेलसाठी न्यू बॅटर पाहू शकला. या ठिकाणी शुभम आलाय. बॅटची लिडिंग एज खेळायचं होतं ऑन साईडला चेंडू चालला ऑफ साईडला आणि त्यामुळे पाहतो की कनेक्शन प्रॉपर झालं नाही. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली आणि सिंगलवरतीच मात्र दोघांना समाधानी राहावं लागेल. धावांचा वेग इथं वाढवणं गरजेचं आहे आणि ते कार्य आज शुभम शेलारला करावं लागेल. किमान तुम्हाला 35-40 पर्यंत पाहावं लागेल. कारण समोरची बॅटिंग ऑर्डर जर पाहिली तर त्यांच्याकडे सुद्धा मात्र 7 ते 7 क्रमांकापर्यंत चांगली बॅटिंग ऑर्डर आहे आणि त्यासाठी तुमच्या गोलंदाजांना मात्र फाईट बॅक द्यायचं असेल तर मात्र एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत तुम्हाला पोहोचावं लागेल आणि आज ती जबाबदारी शुभमला मात्र घ्यावी लागेल आपल्या संघाची आणि जबाबदारी खेळावं लागेल. फटका चांगला अगदी गोलंदाजाच्या डोक्यावर चेंडू सरळ चालला स्क्रीनच्या समोर. ऋतिकने प्रयत्न केला परंतु तो प्रयत्नशील राहिला नाहीये आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. जशी एकाप्रमाणे बंदुकीतून गोली जेवढ्या वेगाने निघते त्यापेक्षा वेगाने मात्र या ठिकाणी शुभमच्या बॅटमधून हा चेंडू निघाला. ऋतिकने प्रयत्न चांगले केले होते परंतु तो अपयशी राहिला आणि पहिला चौकार शुभमच्या बॅटमधून या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ऋतिक अगदी लॉंग ऑफकडे स्टेट सध्या कार्यरत आहे परंतु इथे जीडीने मात्र जबरदस्त वापसी करून दाखवली. चौकारानंतर निर्धावण चेंडूची सांगता संघाची धावसंख्या स्थिर पाहू शकाल. या ठिकाणी 11 धावा फलक्यावरती लागलेल्या आहेत. दुसरा षटकाचा खेळ अगदी समाप्तीच्या वाटेवरती. अजून एक चांगला चेंडू आणि मात्र इथे थोडीशी मिस्टेक घडली गेली आणि फलंदाज प्रेम पाटील त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. तिसरा धक्का लागला. या ठिकाणी धनेश 11 कुकसे संघाला आणि दरम्यान भरतजी म्हात्रे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन असताना पण आपलं या स्पर्धेच्या वतीने सहर्ष
स्वागत करतोय. आता मात्र प्रेम पाटील रनआउट झालाय की त्याला बाद केलाय. आता मात्र प्रेष्ठ खेळाडू कक्षामध्ये पडला असावा, परंतु तिसरा धक्का जरूर लागलाय. नो बॅटर मानस धुमाल काय फॉर्मात आहे. काल कलंबोले सुद्धा मात्र 3 मध्ये 3 ठोकले होते क्वार्टर फायनलमध्ये एजी डोले संघाच्या अगेन्स्ट, आणि आता सुद्धा मात्र 30 वेळ आलेले आहे. या जोडीवरती आता मात्र भरपूर काही निर्भर आहे धनेशिलो कुक्षी संघाचं. जर ही जोडी जरा शेवटच्या क्षणापर्यंत जर इथून टिकून राहिली तर मात्र एक चांगला टोटल फलकावरती मात्र पाहायला मिळू शकेल, परंतु त्या अनुषंगाने मात्र दोघांना मात्र या ठिकाणी खेळ करावा लागेल. परंतु आज आतापर्यंत जर खेळ पाहिला तर आर डी किरवली संघाचं वर्चस्व थोडंफार आपल्याला जास्त पाहायला मिळतोय. नाणेफेकी जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय जो मात्र त्याने स्वीकारला होता तो आतापर्यंत योग्य आपण म्हणू शकतोय. पहिला चेंडू सन्मान दिलाय. जणू काही वादळ येण्यापूर्वीची शांतता असावी, आणि या माणसानं सांगितलं की मी सिंगल डबल सुद्धा मात्र घेऊ शकतोय, ती ॲबिलिटी माझ्याकडे आहे. आणि मात्र पाहू शकेल या ठिकाणी स्ट्राईक सुद्धा मात्र त्याच्याकडे असेल. 2 षटकाचा खेळ मात्र संपन्न, आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धनेश लिवण कुकसे संघाने धाबा जोडल्या. या ठिकाणी 3 गडी बाद 12, म्हणजे 12 चेंडूचा खेळ झाला आणि 12 धाबा फलक्यावरती. पहिल्या षटकामध्ये राकेशनं 5 खर्च केला होता, आणि गोरखनाथनं पाहिलं तर या ठिकाणी आणि गोरखनाथचा विचार आपण केला तर 7 त्याने खर्च केला. गोरखनाथच्या ऋतिक बजागे प्रिन्स ऑफ किरवली, आणि जबरदस्त मात्र खेळ ऋतिकचा राहिला. या हंगामाचा विचार केला तर कोण विसरणार चौधरपणाची ती स्पर्धा. 7 धावा डिफेंड करायचे होत्या. पहिल्या चेंडूमध्ये ऋतिकने 3 खर्च केले होते, परंतु मागील 5 चेंडूमध्ये त्याने 3 खर्च केल्या नव्हत्या. किरवली गावाचा येणारा भविष्य, चला वेळेला महत्व द्या आडी किरवली संघ, कारण यानंतर आपल्याला भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत. परंतु आज खऱ्या अर्थाने ऋतिकची अग्निपरीक्षा राहणार आहे. एका बाजूला मानस धुमाल तर दुसऱ्या बाजूला शुभम शेलार, आणि या 2 तगड्या फलंदाजांसमोर आता मात्र या ठिकाणी ऋतिकला मात्र गोलंदाजी करायची आहे. पहिला चेंडू पाहिला तर स्वेर हाताला वाईटच्या स्वरूपात, एक्स्ट्रा बॉलनं मात्र या ठिकाणी सुरुवात केली. धावा कशा येतात हे महत्त्वपूर्ण नाही आहे, धावा येणं आता गरजेचं आहे धनेश इलेव्हन कुकचे संघाला. आणि ती धाव मात्र इथे पाहिली. 13 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या, आणि त्यानंतर कटरचा वापर केलाय. पडल्यानंतर अगदी चेंडू झपकन बाहेरच्या दिशेने निघाला. स्विंग प्राप्त करतो या खेळपट्टीवरती, आणि इथे मात्र मानसला बीट करण्यामध्ये यश प्राप्त झालाय. थोडासा अर्ली केलाय हा स्ट्रोक. मानस धुमालला चेंडू वरती पूर्णपणे लक्ष त्याने केंद्रित केलं नव्हतं, आणि त्यामध्ये चेंडू बॅटमध्ये संपर्क झाला नाहीये. परंतु इथे संपर्क झाला, परंतु बॅटची लिडिंग आहे. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक पाठीमागे जात आहेत, परंतु चेंडू जसा मात्र चेंडू जमिनीवरती लँडिंग झालाय, गती थोडीशी वाढली गेली, आणि तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मात्र निर्माण झाली. एक मात्र आपण या इनिंगचा विचार केला तर मात्र चौकार आला होता प्रेम पाटीलच्या बॅटमधून. त्याच्यानंतर कुठल्याही फलंदाजाला मात्र या ठिकाणी सीमारेषा मात्र ओलांडता आली नाही, आणि यातील शुभमनं सुद्धा एक चौकार केलाय. 5 धावसंख्येवर तो खेळतोय. चला यानंतर आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करतोय. ज्या अंबिका देवरुमपाडा आणि बालगोपाल सोनालेपाडा दोघांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे, कारण यानंतर दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करतोय. अच्छा लॉर्ड्समधील कडक शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, आणि चेंडू चालला अगदी मान्यवर कक्षामध्ये. संपूर्ण मान्यवरांना मानवंदना देणारा हा मानसचा पहिला वार षटकार. मानसला आपण जास्त वेळ शांत ठेवू शकत नाही, परंतु या ठिकाणी पाहू शकाल 2 विंडोज मध्ये मात्र या ठिकाणी तुम्ही रिप्ले पाहू शकाल. चेंडूमध्ये एवढी खराबी नव्हती, परंतु फटका लाजवाब. अगदी ऑफस्टिकला मात्र या ठिकाणी ऋतिकने मारा केला होता. इथे तुम्ही पाहू शकाल गोलंदाजी हावभाव, त्यातून बॅटरचा झोन इथे मात्र पाहू शकाल, आणि नेहमीच बॅटचा स्पीड. मानस धुमाल तर अगदी वेगाने येत असतो.
ताकदीचा पूर्णपणे तो वापर करत असतो आणि पहिला सिक्सर त्याच्या बॅटमधून निघाला या स्पर्धेमध्ये. ओ हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु आय थिंक चेहऱ्यावरती चेंडू वेगाने मात्र धडकलाय. आय थिंक पाण्याची पूर्तता करा, मी आयोजकांना विनंती करतोय, कारण उष्णता सुद्धा मात्र या ठिकाणी आता वाढलेली आहे आणि त्यामुळे ते जर एखाद्या वेळी चेंडू जर अगदी चेहऱ्यावरती जोराने धडकतोय तर मात्र मोठी इजा मात्र होते असते. आणि आय थिंक ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, पूर्णपणे चेहऱ्यावरती चेंडू जाऊन धडकलाय. ओ माय गॉड. दरम्यान किसनजी थळे यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. वा पहा, काकांनी साठी ओलांडली, परंतु क्रिकेटवरती त्यांचं प्रेम कमी झालेलं नाहीये. नाद करते काय, यावंच लागतं, कारण आपल्या गावांच्या मुलांची स्पर्धा आहे. पुन्हा ॲक्शन रिप्ले ऑन स्क्रीनवरती. होती इष्टांच्या रोखाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. ओ माय गॉड, भरपूर जोराने लागलाय त्या ठिकाणी चेहऱ्यावरती. आणि लगेच मग आमची पप्पूजी मडवी लगेच मेडिसिन घेऊन आता मात्र मैदानाकडे चाललेले आहेत. भावी डॉक्टर म्हणून त्याच्याकडे पाहिला जातोय. आणि तदनंतर अजय कदम, कारण त्यांना माहिती की कुठल्याही खेळूला मात्र मोठी दुखापत होणार नाही, त्यासाठी आता मात्र आमची संपूर्ण आयोजन समिती आता मात्र या ठिकाणी सज्ज आहे. चला, नो प्रॉब्लेम, सर्व काही सुरळीत आहे. चला, आडी केरो संघ आपण फिल्डिंग लावून घ्या. आणि जर माणस जर इजा जर मोठी असेल तर आपण रिटायर्ड हट होऊ शकता. हे दृश्य पहा, विहंगम दृश्य, पडगे शहराला आणि कल्याण शहराला जोडणारा हा मुख्य रस्ता. वाव, काही हा सीन आहे. अगदी निसर्गाच्या सानिध्यामध्ये बसलेलं हे क्रीडांगण, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, देवरुंग बापगाव. आणि तुम्ही पाहू शकाल पडगे आणि कल्याण शहराला मात्र जोडणारा मुख्य रस्ता. अगदी ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने हे चित्र कॅप्चर केलेले आहेत. असं वाटतं की आपण एखाद्या हेलिकॉप्टरमध्ये बसून ही स्पर्धा पाहतोय. आणि अगदी आजूबाजूला पहा, या ठिकाणी मोठे मोठे टावर्स. आणि मात्र इथून या स्पर्धेचं आपण थेट प्रक्षेपण प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं कार्य SK एंटरटेनमेंट ही यूट्यूब वाहिनी आता मात्र करत आहे. आणि याचा संपूर्ण श्रेय शंकरजी गुलवी यांना आपण देऊ. आणि त्याच्यानंतर पाहू शकला हा VIP शामियान आणि हा आमचा मुख्य प्रवेशद्वार छत्रपती श्री शिवाजी महाराज क्रीडांगण. वा, असं वाटतं की आपण एखाद्या वेगळ्या कंट्रीमध्ये आहोत की काय, याप्रमाणे मात्र हे दृश्य सध्या आपण ऑन स्क्रीनवरती पाहतोय. चला, आता मात्र फोकस करूया आपण चालू सामन्याकडे. दुखापत जरूर झाली माणसला, परंतु इथे तो मात्र वापसी करून देणार का आपल्या संघाला, क्षमता तर आहे. दरम्यान भरतजी म्हात्रे यांचं शुभागमन, सावतगावचे उद्योजक. विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपले सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. ऋतिक पुन्हा एकदा मार्गस्थ झालाय. हो, उडवायचा होता, परंतु पाहू शकेल बॅटच्या अगदी आतल्या कडेला चेंडू स्पर्श झाला आणि त्याच्यामुळे पाहतो की चेंडू वेगाने गेला नाहीये, परंतु मिडविकेटला अभयकडून मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल धाव कंप्लीट आणि सिंगलवरती समाधानी राहावं लागेल. आणि सिंगलच्या माध्यमातून पाहू शकेल या ठिकाणी संघाची धावसंख्या पुढे जात असताना 22 धावा. आणि अजूनही मात्र या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे, म्हणजे 7 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. म्हणजे आपण इथून म्हणू शकतो की जर 40 धावा जर इथे उभारला गेला तर मात्र या मॅचमध्ये चांगले रंगत मात्र निर्माण होऊ शकेल. आणि तोच पर्यंत मात्र असेल इथून शुभम शेलार आणि मानस धुमालचा. परंतु ऋतिकने मात्र षटकारानंतर जबरदस्त मात्र या ठिकाणी एक कमबॅक केलाय. आणि कमबॅक करणे त्याला मात्र पूर्णपणे माहिती आहे. ओ, सरळ बॅट लॉप केला, फटका हवेत. आता मात्र जीडी चेंडूच्या खाली, नो मिस्टेक, पकडल्या लॉंग ऑफला जेल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी शुभमचा खेळ. धक्का लागला धनेशिलोंग कुक्षे संघाला, हा चौथा आणि 3 ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न. थोडासा ताकदीचा कमी वापर केला आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र झेलबाच्या स्वरूपात तो बाद झाला. न्यू बॅटर करण पाटील आलाय. मानस धुमालच्या सोबतीला शेवटचे 6 बॉल शिल्लक या धावातील. आणि चर्चा सुरू होती की गुलाल अजूनही मात्र त्या रस्त्यावरून निघाला नाही. रस्त्यावरूनच काय तर मात्र अगदी त्यांच्या जर्सी जी आहे त्याच्यावर सुद्धा मात्र गुलाल निघालेला नाहीये.
याचं कारण तुम्ही पाहू शकाल शेवटचं षटक आणि गोलंदाज आता मात्र या ठिकाणी अमोलचा मात्र इथे वापर केलाय. चला टॉस करण्यासाठी दोन्ही टीमला विनंती करतो. जय अंबिका देवरुंगपाडा आणि बालगोपाल सोनालेपाडा आपण रेडी राहायचं आहे. चला आडी किरवळ संघ आता ही वेळ वॉर्मअप करण्याची नाही मित्रांनो, लढण्याची वेळ आहे. कारण वेळ आयोजकांकडे फार कमी आहे आजच्या दिवसामध्ये. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमला विनंती करतो की या ठिकाणी नाणेफेकीसाठी सज्ज राहायचं आहे. शेवटचं षटक गोलंदाज अमोल वर द विकेटने सुरुवात करतोय. समोर आहे मानस धुमाल आणि त्याने मात्र उडवला ऑन साइडला पिक केलाय आणि चेंडू चाला स्क्वेअर लेगच्या पलीकडे अधिक कल्याण हायवेच्या दिशेनं. दुसरा सिक्सर धुमालच्या बॅटमधून. हा स्ट्रोक पहा, ऍक्शन रिप्ले पहा. जिकडे त्याला खेळायचं होतं तिकडेच मात्र त्याची पूर्णपणे बॉडी लँग्वेज पाहायला मिळाली आणि त्याची शरीर भाषा सांगते की या ठिकाणी जरूर थोडासा नाराज तो आहे. कारण ज्याप्रमाणे त्याला स्टार्ट मिळणं गरजेचं होतं तो स्टार्ट तरी मिळाला नाहीये. पण स्लॉग ओव्हरमध्ये मात्र या ठिकाणी अमोलचं त्याने मात्र स्वागत केलं षटकारानं. जोपर्यंत आता मात्र खेळपट्टीवरती माणस आहे तोपर्यंत धावांचा वेग मात्र आपल्याला वाढताना पाहायला मिळू शकेल. आणि जखमी शेर आहे. जखमी शेर नेहमीच घातकी होत असतो मित्रांनो. परंतु इथे अमोल सांगतोय तुम शेर हो तो हम भी सवा शेर है भाई. तुम छक्का लगाने जानते तो हम भी डॉट डालना जानते हैं. षटकारानंतर मात्र जबरदस्त पलटवार. निर्धावानं मात्र त्या ठिकाणी चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळाली. फलक्यावरती पाहिलं तर संघाची धावसंख्या 28 आणि 28 पैकी वैयक्तिक 16 या धावसंख्येवरती मानस धुमाल खेळतोय. म्हणजे वन मन आर्मीचा रोल त्याने आज मात्र या ठिकाणी पार पाडलाय. अजूनही 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉलमध्ये जर किमान धुमालच्या बॅटमधून जर 2 फटके जर निघाले तर मात्र या ठिकाणी सामना क्रीडा रसिकांना मात्र अगदी चांगल्या प्रमाणे पाहायला मिळू शकेल. दबाव तर मित्र म्हणतो की गोलंदाजावरती सुद्धा आपल्याला थोडाफार पाहायला मिळतोय. ज्या अनुषंगाने तो स्टेप मध्ये चुकलाय. हो इथे टायमिंग प्रॉपर नाहीये परंतु चेंडू सरळ चाललाय. हो माय गॉड वाडिश लॉंग ऑफच्या पलीकडे एका टप्प्याच्या साह्यानं 4 धावांसाठी चौकार. बरोबरी करायला दम लागतो असा त्या ठिकाणी पाहिलं तर पुरेपूर वापर झाला नव्हता. टायमिंग प्रॉपर नव्हतं. केलं होतं ऑन साईडला परंतु चेंडू गेला अगदी लॉंग ऑफ कडे आणि वन बाउन्सनं पहिला चौकार आलाय धुमालच्या बाटमधून. फलकावरती 32 धावा इथे मात्र लागल्या गेल्या. म्हणजे इथून आपण म्हणू शकतो की एक सन्मानजनक धावसंख्या या ठिकाणी गणेश कुकचे संघाला मात्र उभारलेले आहे. आणि अजूनही मात्र या डाबातील 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. म्हणजे पहिल्या 3 बॉलमध्ये अमोलनं या ठिकाणी एकूण 10 धावा खर्च केल्या. एक सिक्सर पाहिला आपण, एक डॉट पाहिला, एक चौकार पाहिला. जखमी वार. जखमी शेर आता मात्र या ठिकाणी गोलंदाजावरती वार करतोय. पुन्हा एक स्टार्ट अँड डिलिव्हर आणि या सरळ बिल्ड घेऊन दिलाय उल्हास नदीच्या दिशेनं. 6 धावांसाठी षटकार. हाय दम नाही दम जरा असतील मानस धुमालकडे आणि फॉर्म तरी सबमिट केलेला आहे. नो प्रॉब्लेम. काय फटकेबाजी करतोय दिवसा डबले. आता मात्र या ठिकाणी तारे दाखवत असताना या ठिकाणी गोलंदाज अमोलला अजूनही 2 बॉल शिल्लक. 38 धावा फलकावरती. 2 सिक्सर आतापर्यंत या ओव्हरमध्ये आले. एक चौकार पाहिला. अजूनही येणार का फटका हवेत तर पाहायला मिळतोय. टायमिंग प्रॉपर नाहीये. चेंडू हवेत आणि चेंडू खाली कुठल्या प्रमाणे मिस्टेक झाली नाहीये. झेलबाच्या स्वरूपात या ठिकाणी जखमी वाघ अर्थात मानस धुमाल बाद झालाय. परंतु जे कार्य त्याला करायचं होतं ते कार्य त्याने चांगल्या पद्धतीने केलं. जर बॅटिंग तुम्हाला धुमालची आवडली असेल तर एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. संकटातून बाहेर काढलाय धनेश कुकचे संघाला. 38 धावा फलक्यावरती आणि बाद होण्यापूर्वी पाहिलं तर 38च्या अनुषंगाने वैयक्तिक 25 धावा त्याच्या बॅटमधून निघाल्या. वा अगदी छानपैकी खेळला. आणि त्यामध्ये आता पावशिकल शेवटचा बॉल शिल्लक आणि शेवटचा बॉल आता फेस करेल क्रिश पाटील.
क्रिश का गाणं सुनोगे सध्या ट्रेंडिंग सुरू आहे, परंतु या क्रिश पाटीलचा मात्र खेळ कसा राहणार. या खेळपट्टीवरती या गोलंदाजी जर पाहिली तर क्रिश पाटीलचा चांगला इतिहास राहिलाय. याच मैदानावरती तब्बल बॅक टू बॅक 2 स्पर्धांमध्ये या उत्कृष्ट गोलंदाज हा किताब या गोलंदाजाने पटकावलाय. परंतु आता बॅटिंग करण्यासाठी त्याला मात्र प्रमोशन दिलेलं आहे. शेवटचा बॉल सिंगल आली तर 39, डबल आली तर 40, डॉट आला तर मात्र 38, चौकार आला तर 42 आणि षटकार आला तर मात्र 44. फुलटॉस हवेत केलाय, परंतु उंची फटक्याला जास्त मिळाली आणि त्याच्यामुळे पाहतो की मैदानाच्या आतमध्ये पकडला जेल. शेवटच्या 2 चेंडूवरती लागोपाठ 2 विकेट्स अमोलनं मात्र आपल्या संघाला प्राप्त करून दिले. परंतु या ठिकाणी आता टीव्ही पंचांकडे रेफर केलाय. आय थिंक बॅटिंग करणाऱ्या संघाला मात्र इथे DRS ची मागणी केलेली आहे. चला भीमरसाठी मात्र आय थिंक हा रिवो आहे. चला आमची टीव्ही पंच या कंट्रोल रूम मध्ये चेक करतायत. इट्स फेअर बॉल, बॅटर बाद 38 धाबा फलक्यावरती आणि AD11 किरोली संघासमोर 39 धाबांचं लक्ष समोर ठेवलेलं आहे. मॅच चांगली होणार आहे, कुठेही जाऊ नका, मित्रांनो पाहत राहा, ऐकत राहा. जयदुर्गा ट्रॉफी 2026. परंतु आता मात्र आपण दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याची नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करतो. एका बाजूला बालगोपाल सोनाले पाडा संघ असेल आणि दुसऱ्या बाजूला जय अंबिका देवरुम पाडा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. आणि या 2 संघादरम्यान आपण पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस करतोय. आदरणीय भरतजी म्हात्रे आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या, आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. चला दोन्ही या कॅप्टनच्या माहितीसाठी हा सामना प्रत्येकी 3 ओव्हरचा असेल याची आपण नोंद घ्या, कारण आपल्याकडे वेळ आज कमी आहे. आणि आदरणीय किशनजी थले आपणही जॉईन व्हा. चला लोणार गावचे ज्येष्ठ समाजसेवक आहेत. काका या आपण. डोक्यावरती माय मराठी मुली कॅप. चला आपण दोघांना टॉसची माहिती करू. माहिती आहे एका बाजूला अनुज 11 तर दुसऱ्या बाजूला जयदुर्गा स्पोर्ट लोणार, असं तुम्हाला कॉल या ठिकाणी द्यायचा आहे. चला आपण काकांना मान देऊया, वरिष्ठांना मान देऊया आपण. काका चला कॉल देतोय धीरज. अनुज 11 ची मागणी, परंतु आलेला जयदुर्गा स्पोर्ट लोणार. टॉस जिंकला या ठिकाणी जय अंबिका देवरुपाडा संघानं. आपण कोल्ड्रिंक्स घेऊन या. सुधीर सुधीर कोल्ड्रिंक्स द्या, कोल्ड्रिंक्स. चला मी आपले म्हात्रे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस विनिंग संघनायकाला द्या. दोन्ही पाहुण्यांचा आभार व्यक्त करतोय. आपण इथेच थांबा, आपल्याकडे वेळ नाही. टॉस जिंकले जय अंबिका देवरुपाडा संघानं, निर्णय द्या. चला दोघांना ऑल दी बेस्ट. चांगला खेळ इथे मात्र या ठिकाणी होईल या शुभेच्छा. आणि 3 ओव्हरची मॅच आहे. दोघांना जरूर आम्ही माहिती करून दिलेली आहे. काका आपण इथेच थांबायचं आहे. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण या ठिकाणी संपर्क करणार आहोत. मी सुधीर कदम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पाहुण्यांना सन्मानित करावं. प्रत्येक पाहुण्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून योग्य तो मान या ठिकाणी आपण स्पर्धेच्या वतीने देत आहोत. आणि पहा तुम्हाला वाटते की सुधीर देत नाहीये, चांगल्या प्रमाणे होकार देतोय तो. त्यानंतर आपण म्हात्रे साहेबांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. मी पुन्हा त्या सुधीरला विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण म्हात्रे साहेबांना स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. तीन दिवसांचा सोहळा लोणारकरांचा आपल्याला पाहायला मिळाला आणि यशस्वी सोहळा आपण पाहिला. अगदी दुर्गे मातेची नावाने स्पर्धा जयदुर्गा ट्रॉफी 2026. धन्यवाद. पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतो. आणि जाऊया आता मात्र कॉमेंट्री बॉक्सकडे आता मात्र वळणार आहोत. 39 धाबांचा लक्ष समोर आहे AD किरोली संघाच्या अगेन्स्ट. आणि त्या धाबांचा पाठलाग कशा रीतीने केला जाणार की या ठिकाणी कुक्षे संघाची गोलंदाजी चांगल्या प्रमाणे पाहायला मिळू शकेल. हे आता मात्र ऐकवण्यासाठी लंच ब्रेक नंतर जॉईन होत आहेत समीर ठाकरे. चेक. थँक्यू सो मच योगी पाटील सर, ज्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळाला. आणि जरूर आपण जर विचार केला तर आज योगी पाटील यांच्या सुकन्येचा आज वाढदिवस आहे. ज्यांशी योगेश पाटील आमचे सहकारी समालोचक, आणि तिला देखील वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा सध्या ऑनस्क्रीन तुम्ही पाहतात. आणि शुभेच्छुक संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट रसिक, त्याचबरोबर आमचे जयदुर्गा स्पोर्ट्स लोणार,
आणि सध्या कुकसे संघ खेळतोय त्यांच्याकडून देखील योगी पाटील यांच्या सुकन्येला जियांशी बेटा वाढदिवसाच्या तुला लक्ष लक्ष शुभेच्छा. सामना आपण या ठिकाणी सुरू करतोय. नक्कीच 39 धावांचं लक्ष्य 39 टू विन आणि इथून आपण बघतोय की पहिल्या चेंडूवरती गोरखनाथ दिगाडकर ऑफ द मार्क होत असताना एका धावेने धावफलकाला सुरुवात. आज मानस जुमाळ खूप चांगला खेळला. त्याच्या बॅटमधून चांगल्या रन्स आपल्याला बघायला मिळाल्या. $39 टू विन. राज पाटील समोर राकेश ड्राईव्ह करण्यात आले. थोडीशी जागा बनवली आहे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती एका धावेने रुपेश ठाकरे माझ्या सोबतीने ॲज अ स्कोरर गुणलेखन करत असताना आपलं देखील या स्पर्धेमध्ये आम्ही आभार व्यक्त करतो. राहुल तळेनं चांगलं गुणलेखन केलंय. वंश मडवीनं देखील आमच्या सोबत चांगलं गुणलेखन केलेलं. म्हणजे प्रत्येक अनुज 11 जयदुर्गा स्पोर्ट लोणारचा प्रत्येकी खेळाडू आज या स्पर्धेला आपल्या परीने योगदान देतोय. हो चीप करण्याचा प्रयत्न. क्लीन बोल्ड. राज पाटील न केली भरपूर मोठी शिकार, वाघाची शिकार म्हणावी लागेल. गोरखनाथ दिगाडकर बॅक टू डग आउट. बरोबरी करायला दम लागतो. चला या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनंत शेठ केने यांच्याकडनं राकेश दिगाडकर यांच्यासाठी सुवर्ण संधी. बॅक टू बॅक 3 सिक्सर मारले तर 1000चं कॅश प्राईज त्यांना दिलं जाईल. सध्या आई एकविरा मातेचं दर्शन घेण्यासाठी ते सर्व मंडळी गेलेले आहे. आपले 7 स्टार मेंबर्स आणि जरूर त्यांच्याकडनं देखील या स्पर्धेला शुभेच्छा देत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून आभार मानून. मित्रांनो, आज आमनेर लोणारचं क्रिकेट हळूहळू डेव्हलप होत चाललंय ना, या मागे या 7ही सिताऱ्यांचं खूप मोठं योगदान आहे. आपल्या 7 स्टारचं खूप मोठं योगदान आहे. त्यांनी आज या परिसरातील क्रिकेटला एक नवी दिशा, नवा मार्ग दाखवला. आणि आज आपण पाहिलं तर या विभागातील क्रिकेटर्स बाहेर जाऊन देखील आपल्या नावाचा दबदबा कायम ठेवतात. बॅटची लिडिंग एज सॉफ्ट हँड फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. गोरखनाथ बाद झाल्यानंतर आता त्याचा बंधू मैदानात आला दत्ता. त्याला इथून जबाबदारी स्वीकारावी लागेल. त्या जबाबदारीने खेळ करावा लागेल. एका धावेने स्कोर पुढे जाताना चर्चा आपण करत होतो की 7 स्टारची आणि 7 स्टार प्रेझेंट ALPL सीझन 3 आमने लोणार प्रीमियर लीग पर्व 30 तुमच्या भेटीस येतो. मित्रांनो, काही दिवसांनी ती स्पर्धा तुम्हाला बघायला मिळेल. राज पाटील षटक क्रमांक पहिला हातात असताना समोर राकेश दिगाडकर आहे. 2026 हे वर्ष त्यांच्यासाठी खूपच लाभदायक राहिलंय. कमी गतीने टाकलेला बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, कारण मानाचा करंडक त्यांच्या गावामध्ये या वर्षामधील त्यांनी अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला मात्र पूर्ण विराम लावला आणि अखेर तो विजय साजरा करून गुलाल या किरवली गावामध्ये उधळला. असा RD 11 किरवली संघ तुम्ही मैदानामध्ये पाहतायत. 4 धावा धावफलकावरती राजनं या ठिकाणी कंबर कसली आहे. मागच्या दोन्ही मॅचेसचा आपण विचार केला, दोन्ही बापगावचे संघ या स्पर्धेतून बाहेर झालेत. दोघांनाही धावांचा पाठलाग करता आला नव्हता. अगोदर गावदेवी बापगाव, नंतर मेहेर 11. पुन्हा यॉर्कर लेन बॅटची आतली कडा इनसाइड एज घेत असताना मागे चेंडून निघून गेला. एकच धावा आणि याचबरोबर एका धावेने स्कोर आता पुढे जाताना तुम्ही पाहतायत. धावफलकावरती 5 धावा. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आणि हे पाहू शकता स्क्रीनवर जियांशी योगेश पाटील जिचा आज वाढदिवस आहे. आणि खरं म्हणजे योगेश दादा पाटील यांच्या आयुष्यामध्ये जेव्हापासून त्यांना कन्यारत्न प्राप्त झाली ना, तेव्हापासून त्यांचं आयुष्य बदलून गेलं. सातत्याने आम्ही चर्चा करत राहतो आणि आज समालोचक मित्र या नात्याने नक्कीच या बाप लेकीचं प्रेम आपण जर आज शब्दात व्यक्त करू शकत नाही. बाप म्हणजे सावली उन्हातली, लेक म्हणजे स्वप्न पुढे नेणारी चाल. बाप म्हणजे सावली उन्हातली, लेक म्हणजे स्वप्न पुढे नेणारी चाल. दोघांचं नातं शब्दात न मावणारे बाप लेक म्हणजे विश्वासाचं बळ.
आणि खरोखरच आज जियांशी बेटा तुला पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देतोय. आणि कुकसे संघ खरं तर मैदानात खेळतोय. कुकसेकर हा सामना एन्जॉय करतच असतील. त्यांच्याकडनं देखील आपण जीवला शुभेच्छा देऊया. मात्र आता सध्याची स्थिती आपण बघतोय ना, मॅचमध्ये क्रिश आला गोलंदाजीसाठी. क्रिशनं याच क्रीडांगणावरती चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि याच मैदानावर कुकसेकरांनी विजयाचा झेंडाही काढलेला आहे. कट करण्याचा प्रयत्न होता, थोडासा लो राहणारा बॉल होता, कट करायचं होतं दत्ताला. आणखी एक डॉट बॉल येतोय. धावसंख्या मात्र धावफलकावरती स्थिर असेल, 5 धावा, 5 रन्स ऑन दी बोर्ड नाव. एक फलंदाज आतापर्यंत बाद झाल्यात. वंश माझ्यासोबत आहेत, गुणलेखक. किती गुणलेखक या लोणाळ गावामध्ये आहेत बघा. रुपेश होता एका ओव्हरसाठी, पुन्हा वंश आला. राहुलनं मागचे दोन्ही दिवस ॲज अ स्कोरर आमच्यासोबत चांगली कामगिरी केली. ड्राईव्ह करण्यात आला ऑन साईडला, लॉंग ऑनच्या दिशेनं बॉल येतोय, त्याच्यावरती मिळेल एकच धाव. आणि खऱ्या अर्थानं आज मेहनत आपण पाहतोय ना, प्रत्येकी लोणारच्या सदस्याची मेहनत आपल्याला बघायला मिळाली आहे. विशेष म्हणजे निलेशजी थोडे स्वतः इंजर्ड आहेत, तरी देखील चांगलं योगदान, अगदी पडद्यामागचा हिरो आहे तसंच म्हणावं लागेल. ओ हो, यावेळेला बॅटर पुढे निघाला होता. राकेशने त्याची विकेट फेकली आहे. स्ट्रगल करत होता आणि फायनली तो आता मैदानाच्या बाहेर होणार. आणखी एक धक्का किरवली संघाला. किरीस का सुनने का गाना, किरीस का दिल ना दिया. आपण पुन्हा एकदा आपण या ठिकाणी पाहतो, निरजी तळे, महेश कुंभार, अजय कदम, राहुल थळे, राज तळे, रुपेश ठाकरे, अक्षय मडवी, सुभाष ठाकरे, तुषार पवार, दीपेश तळे, अथर्व मडवी, दीप मडवी, अक्षय पाटील, पप्पू मडवी, अविनाश मडवी, रोहन कालेकर, रोशन कालेकर, सुधीर कदम, आदित्य कदम, आदित्य जाधव, पप्पू थळे, सर्वांची खरं तर फार मेहनत राहिली या स्पर्धेसाठी. आलेल्या रिव्हर्सचा फटका एक्झिक्यूट करण्यात आला. बॉल निघाला पॉइंटच्या दिशेनं, वेगानं सरसावतोय. क्षेत्ररक्षक पोहोचणार बॉलपर्यंत, तोपर्यंत वेळ होती ती ऋतिककडे 2 धावा पूर्ण करण्याची. 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला आहे. त्यानंतर मयूर पवार, वंश मडवी, निखिल ढोळे, रोहित पाटील, राज ठाकरे, ऋतिक ठाकरे, प्रियांशू पटोळे, मयुरेश भोईर या सर्वांची मेहनत आणि संपूर्ण मानुष 11 जयदुर्गा स्पोर्टची मेहनत आपल्याला खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये बघायला मिळाली. आणि गावकरी किती संख्येने आले होते बघा. पहिल्या दिवसापासून लोणार गावातील प्रत्येक घरातील किमान एक नागरिक इथे आला असेल. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. एक धाव तरी ते सहजच मिळेल. गोलंदाज क्रिश सध्या गोलंदाजी करतोय, चांगले व्हेरिएशन दाखवत असताना. RD 11 किरवली संघाची स्थिती आता थोडीशी नाजूक राहिली आहे. पंचांचा लेग बाईचा इशारा. खरं तर मागची स्पर्धा RD 11 किरवली जिंकली, तो उत्साह, तो आनंद आजही डोळ्यांसमोर त्यांच्या येत असेल. मात्र आज या स्पर्धेमध्ये पहिल्याच मॅचमध्ये संघर्ष करत असताना धावांचं संरक्षण चांगलं होतं. अगोदर आपण बघितलं होतं की आई गावदेवी बापगाव संघ धावा चेस करू शकला नाही, त्यानंतर मेहेर 11 बापगाव संघ देखील धावा चेस करू शकला नाही. त्या अगोदर ऋतिक गोडेच्या संघानं आय थिंक चेस केल्या होत्या, जय अंबिका देवरुंगपाडानं. सकाळी देखील पहिला सामना जो आपण बघितला होता तेथेही धावांचा पाठलाग करता आला नव्हता गावदेवी पीसे संघाला. म्हणजे आज धावा डिफेंड होत आहेत. या मैदानावर काय घडेल या विकेटवर आहे ना, कोणी सांगू शकत नाही. ऐतिहासिक एक क्रीडांगण आहे. 2 षटकांचा खेळ संपन्न, 10 धावा धावफलकावर आहेत. उर्वरित आता येणारे 12 बॉल 29ची गरज असेल. एकही चौकार आपल्याला या इनिंग्समध्ये बघायला मिळाला नाहीये. दुपारचं सत्र यानंतर दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करणार आहोत आणि दुसऱ्या फेरीतील सर्व मॅचेस प्रत्येकी 3 षटकांचे असतील, कारण आज फायनल डे असल्या कारणाने 2 मॅचेस आपल्याला एक्स्ट्रा कव्हर करायच्यात. एक सेमीफायनल आणि एक फायनल मॅच. तर गावदेवी नानकर आणि टीम गावदेवी वालशीन दोन्ही टीम, आमचा आवाज जर तुम्ही ऐकत असाल तर बरोबर 4 वाजता दोन्ही टीमनं रिपोर्टिंग करायची आहे. 4 वाजता दोन्ही टीमनं रिपोर्टिंग करायची आहे. लकी ड्रॉ चिठ्ठ्या टाकल्या जातील 3 संघांमध्ये आणि त्यानुसार एक संघ बायच्या स्वरूपामध्ये फायनल खेळेल आणि एक सेमीफायनलची लढत तुम्हाला बघायला मिळेल. 3रं षटक गोलंदाजी करण्यासाठी
भूषण आलाय. स्क्वेअर चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळून घेणारा बॉल आणि पंच देखील तेच सांगतात. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या एका धाव्याने पुढे जाताना स्कोर कार्डवरती 11 धावा तुम्हाला बघायला मिळतात. 39 लक्ष. मागच्या तिन्ही मॅचेस अंडर 40 40च्या आतमध्ये स्कोर आपल्याला बघायला जरूर मिळाला. असं वाटलं होतं की सहजगत्या चेसिंग केलं जाईल, मात्र आज गोलंदाजांसाठी आजचा दिवस लक्षात राहण्यासारखा. चला अथर्व, मैदानाच्या बाहेर न जाणार बेडा. हो 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 हो, बॅटची कडा, मागे बॉल निघून चाललाय. थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण खराब. फाईन लेगचा फिल्डर प्रयत्न करेल आणि तिथे काय घडले, बॉल शोधतोय. ढूंढते ढूंढते रहते हुए वहां पर खिलाडी. आणि 2 धावा 3 धावा आय थिंक त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. 3 धावांनी स्कोर पुढे गेलेल्या. धावसंख्या धावफलकावरती आता तुम्ही पाहतायत 14 या आकड्यावरती 39 करायच्यात. 25 धावा अजूनही दूर विजयापासून. 2 फलंदाज आतापर्यंत गमावलेले आहेत. यानंतर जो सामना होणार आहे तो सामना असेल लाईक जय अंबिका देवरुंगपाडा वर्सेस बाळगोपाल सोनारेपाडा. त्या 2 टीम मध्ये आपल्याला लढत पाहायला मिळेल. आणि त्यानंतर जय हनुमान कांडवल बी आणि चालू सामन्यातील विजेता संघ. यावेळेला पलटी स्ट्रोक, गॅप फाईंड केलाय बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला. बॉल वेगाने ससावतोय सीमा पार. 4 धावा चौकार. चौकार त्या ठिकाणी आला आणि धावसंख्या 4 धावांनी पुढे सरकत असताना 18 या आकड्यावरती चांगला रिव्हर्स एक्झिक्युशन पाहायला मिळाला. ऋतिकला माहिती आहे आता जबाबदारी घ्यावी लागेल. मला वाटतं जितू संघामध्ये नाहीये. पुन्हा एकदा दिशा दाखवण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू देखील स्क्वेअर आहे. भूषण महागडा ठरत असताना मॅच मध्ये पलटवार करण्याची संधी मिळते, कारण या ओव्हरमध्ये आतापर्यंत 9 धावा आल्यात. 19 धावा धावफलकावरती. 20 धावांची अजूनही गरज असेल. बॉल शिल्लक आहेत ते 10. मॅच मध्ये पलटवार करत असताना टीम RD11 किरवली. ऋतिक आणि दत्तामध्ये आता चांगला तोल, चांगला समन्वय बघायला मिळाला आणि जरूर आता चांगली बॉन्डिंग या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. पुन्हा पलटी खेळायचं होतं. थोडासा कमी गतीने बॉल होता भूषणचा. हा बॉल मात्र सरळ निघून गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. स्ट्रेट टू द विकेट कीपर. डॉट बॉल. डॉट बॉल इथनं टाकावे लागतील. निर्धाव चेंडूचं महत्व आता टीम कुकसेकरांसाठी फार मोठं ठरणार आहे. धावसंख्या धावफलकावरती स्थिर 19 रन्स. 19 धावा. स्कोर कार्ड कॉन्स्टंट. भूषण बॅक करतोय. मिड ऑफ सर्कल मध्ये शॉर्ट एक्सा कव्हर लॉंग ऑफ पूर्णपणे खाली ठेवलंय भूषणनं. त्या क्षेत्रात खेळायचा होता. डिरेक्ट हिट मारलाय. धावबाचा प्रयत्न केलाय त्या ठिकाणी, मात्र ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये धाव तर मिळाली आहे, मात्र आता चेक केलं जाईल. चला रनआउट आहे की नाही आता ते चेक केलं जाणार आहे. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. धाव तर पूर्ण केली आहे त्या ठिकाणी, पण इथे जर बॅटर आउट असेल तर मग एक मोठं नुकसान RD11 किरवलीसाठी नक्की होणार आहे. धडधड आता वाढली असेल. भरपूर पुढे निघाला होता बॅटर. त्यानंतर शुभम शेलार बॉल कलेक्ट केला. डायरेक्टली यष्टांवर निशाणाही त्यानं साधलाय. आणि फलंदाज त्या ठिकाणी होतोय बाद. वा शुभम वा, असाच आवाज आता निघाला असेल. काय कॉन्सन्ट्रेशन अँड डिसिपेशन शुभमचं तुम्हाला बघायला मिळालं. बॅटर त्या ठिकाणी मात्र नाही पोहोचू शकला. ऋतिकच्या खेळ शांत होतोय. बिग विकेट. धावफलकावरती 19 दरम्यान आपण पाहतोय कल्पेश पाटील, महेंद्र पाटील, अभय पाटील, पंकज पाटील, दिलीप पाटील आणि विश्वास पाटील यांनी टीम कुकसेला खूप साऱ्या शुभेच्छा पाठवल्यात. आणि त्याचबरोबर ज्यांशी योगेश पाटील हिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या आहेत. त्यांचं देखील आपण या स्पर्धेमध्ये करूया मनपूर्वक हार्दिक स्वागत. 19 धावा, 19 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. ओव्हर नंबर 3. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. अभय आला नवीन बॅटर. भूषण
बॅक करण्याचा प्रयत्न करतोय. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल त्याने टाकलेत. एक रनआउटचा खेळाडू देखील तेथे बाद झाला आणि पुन्हा कमबॅक आपल्याला बघायला मिळते, कारण आता येणारे चेंडू शिल्लक असतील ते 8. सामना जिंकण्याकरिता 20 ची गरज आहे. चला कुकसे टीम थोडा त्या व्हिडिओवरती लक्ष द्या. कॅप्टन आतिश, लॉंग ऑफ लेग फिल्डर सेट आहे. अभय समोर शॉर्ट फाईन लेग शॉट थर्ड मॅन बॅकवर्ड पॉइंट. रिव्हर्स साठी तो क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलाय. फ्लिक करण्याचा प्रयत्न फ्लाइट मध्ये बीट झालाय. आणखी एक चेंडू निर्धाव येतोय आणि डगआउट मधून आता आरडा ओरडा सुरू झालेला आहे. आरडा ओरडा टीमचं नाव आरडी. जरूर आपण पाहतोय 19वा 19 रन्स आणि याच आरडी 11चा मित्रांनो मेगा शो बिग शो तुमच्या भेटीशी येतोय. सरपंच चषक आरडी 11 किरवली प्रेझेंट. पहिल्यांदाच या परिसरामध्ये नव्या संकल्पनेसह स्पर्धा तुम्हाला बघायला मिळेल. ग्रामीण बिग बॅश मध्ये जसं की बिग बॅशचा जो फॉर्मॅट आहे लीग मॅचेसचा, त्या स्वरूपामध्ये ही स्पर्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. फक्त 16 संघ या स्पर्धेत खेळतील आणि एक मोठी स्पर्धा आरडी 11 किरवलीच्या वतीनं तुम्ही बघणार आहात. इथे रेफर करण्यात आलं व्हाईट बॉल साठी. भूषणनं चांगली गोलंदाजी केली. बॅटर शफल झाला होता. थोडेसे फिंगर रोल करत असताना चेक केलं जातं त्या ठिकाणी व्हाईट बॉल आहे की नाही. इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर धाव त्या ठिकाणी मिळेल. टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेनं काटा बदलत होता, तेच अंपायर्सनं बघितलं. एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक आता पुढे गेलेले ते 20 आकड्यावरती 20 रन्स. अजूनही 19 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असतील ते 7. या चेंडूवरती एक मोठा फटका येणं गरजेचं असेल. या बॉलवर जर एक मोठा फटका आला तर अंतिम ओव्हरमध्ये कुठेतरी धनेश 11 कुकसे संघाच्या अगेन्स्ट आरडी 11 किरवलीच्या विजयाच्या आशा कायम राहतील. कारण मैदानाच्या आतमध्ये अजूनही दत्ता आहे, तो सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला. भूषण तयार होतोय. पुन्हा बाहेरच्या दिशेने निघाला बॉल. आज चौथा वाईट भूषणच्या ओव्हरमध्ये. दरम्यान या ठिकाणी पप्पू थळे यांचं शुभागमन होतंय. पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे, वेलकम. हा चौथा वाईट टाकला भूषणनं. थोडंसं लांबत असताना हे षटक तुम्हाला बघायला मिळतंय. 21 धावफलकावरती 18ची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. पहिल्या दिवशी पप्पू थळे यांच्याकडनं जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती, त्यांचा आम्ही आभार मानतो. हो, यावेळेला उडवला बॉल, मिस टायमिंग. शॉर्ट कव्हरला फिल्डर येत आहेत. चेंडू खाली. झेलची संधी आहे, पकडलाय झेल. समाप्त होणार अभयचा खेळ. आणखी एक धक्का लागतोय टीम आरडी 11. शेवटच्या 6 बॉलमध्ये आता धावा करायच्या, ते 18 धावा.
6 balls are remaining and 80 more to win. नवीन फलंदाज आलेला तो सोनू मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करण्यासाठी करणचा वापर करण्यात आलेला आहे. करणच्या विरुद्ध रन येणार का 18 की इथून सोनू त्याच्यावरती विश्वास दाखवलाय आणि तो सोनू त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही का. दत्ता स्ट्रायकिंग एंडला आपण या सर्व गोष्टी या ठिकाणी अनुभवणार आहोत. करण पहिला बॉल घेऊन मार्गस्थ. हो 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 यावेळेला परफेक्टली फॉलोअर लेंथचा बॉल होता, ऑप्शनच्या बाहेर होता. इथे पहा रनआउटचा प्रयत्न केलाय, ओव्हर थ्रो झालाय, धाव दुसरी मिळेल. या चुका कुठेतरी सुधाराव्या लागतील आणि एक सेट बॅटर आहे तो आता पुन्हा स्ट्रायकिंग एंडला आला. बघा नवीन फलंदाजाला स्ट्राईक एंड मिळू शकला असता बट त्या ठिकाणी थोडीशी चूक घडली आणि 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्या. आयवा जेलसाठी मयंक थळे आणि अनुष थळे यांच्याकडनं तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राईज, महेश कुंभार यांच्याकडनं 500 रुपयांचं कॅश प्राईज, 1000 रुपये प्रेक्षकांना मिळणार आहेत आयवा जेल करिता. चला म्हणजे प्रेक्षकांना आता पैसे कमवण्याची संधी दरम्यान मान्यवरांचं शुभ आगमन त्या ठिकाणी झालेलं आहे. जीवन जाधव या ठिकाणी आलेले आहेत, आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत. फुल टॉस बॉल स्विंग केला ऑन साईडला, गॅप फाईंड करत असताना बॉलला पाठवल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर. दत्ता दिगाडकरच्या बॅटमधून येतोय संघर्षमय चौकार. मध्ये मित्रांनो आपण पाहतो नक्की म्हणूनच छोट्या छोट्या चुका तुम्हाला महागात पडत असतात. जिथे 1 धाव होती तिथे ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये 2 धावा मिळाल्या. दत्ता पुन्हा स्ट्रायकिंग एंडला आला, त्याच्या बॅटमधून चौकार आला. आदरणीय भरत शेवाळे बापगाव यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. पुन्हा पुढे आल्या, ऑन साईडला ड्राईव्ह करत असताना बॉल येतो लॉंग ऑनच्या दिशेनं. 1 धाव तर इथे मिळाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न पुन्हा केलाय, थोडंसं आता फंबळ होत असताना फिल्डर्स. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, आता धावबादची संधी आहे आणि फायनली फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. दत्ता बॅक टू डग आउट. आपल्याचे उत्कृष्ट क्रिकेटर सुद्धा आहेत लोणारचे, त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आणि भरतजी शेवाळे जे लोणारगावचे भाऊजी आहेत बापगावचे, मी त्यांना विनंती करतोय नक्कीच आलेले आहेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत या स्पर्धेमध्ये. फार मोठ्या संख्येने सकाळपासून आपण मान्यवर पाहुणे या स्पर्धेचा आनंद घेताना बघत आहोत. धावा झाल्या तर धावफलकावरती 29 धावा आणि फायनली आता येणारे बॉल शिल्लक असतील ते 3 सामना जिंकण्याकरिता 14 धावांची 10 धावांची आय थिंक गरज आहे. 29 धावा धावफलकावरती. कट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा, बॉल मागे निघाला गॅप मधून, बॅकवर्ड पॉइंटला बॉल सीमा पार. मॅच मध्ये रंगत वाढली आहे. सोनूच्या बॅट मधून आला हा चौकार. नंबर 1 तो यार. चेरनुकी जरूरत 2 चेंडू 6 धावांची गरज. वॉट अ मॅच. जब तक आज सांस है तब तक लढते रहेंगे और सोनू तुझ्यावर भरोसा आहे आणि जरूर आज सोनूने ते करून दाखवलंय. चौकार त्याच्या बॅट मधून आलेला आहे. संघर्षाशिवाय तुमचा जय जयकारा कधीच होणार नाही आणि आज संघर्ष या दोन्ही टीमचा तुम्हाला बघायला मिळाला. येणारे 2 बॉल 6ची गरज. बॉल तयार. सोनू समोर, यावेळेला अगदी खोदात टाकलेला बॉल, खोदवट टप्प्याचा होता. ऑन साईडला ड्राईव्ह करण्यात आलं, लॉंग ऑनला पुन्हा खराब क्षेत्ररक्षण. अंतिम ओव्हर मध्ये क्षेत्ररक्षणामध्ये आज बऱ्याचशा त्रुटी आढळल्या आणि आपण या ठिकाणी पाहतोय आता येणारा 1 चेंडू शिल्लक आहे. 4 धावांची गरज आहे. अगदी अंगावरती शहारे आणणारा तुम्हाला बघायला मिळतोय प्रेक्षकांचं. 1 बॉल 4 धावांची गरज. लास्ट 1 टू गो, 4 मोर ऑन टू विन. चौकार सोनू मारणार का, करणच्या विरुद्ध करंट देणार का, रन बनवणार का, की करण एक चांगला चेंडू टाकून पुन्हा एकदा कुकसेकरांना आनंद साजरा करण्याची संधी देणार. नाउ लेट्स सी. 1 चेंडू 4 गोल्डन चौकाराची आवश्यकता आहे. सोनूच्या विरुद्ध करण असा सामना आहे. किरवलीच्या विपक्षात कुकसे असा सामना आहे. प्रेक्षक हो, एकदा जोरदार टाळ्या वाजवा. राऊंड द विकेट करण तयार. 1-4 ऑन साइडला पाठवला बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे
हा येतोय गोल्डन चौकार आणि हा सामना जिंकलाय RD11 किरवली संघानं. ना डरता हार का ना जीत की जल्दबाजी, खामोशी से खेला और लिख दी हमने बाजी. सोनूवर विश्वास ठेवला आणि त्यानं मात्र करून दाखवलाय, सामना जिंकून दिलाय RD11 किरवली संघाला. किरवलीकरांना आता ही सवयच झाली आहे शेवटच्या बॉलवर मॅच जिंकण्याची. कुकसेकर नाराज आहेत. नक्कीच बघा थोडंसं हलगर्जीपणा जरूर दिसला कुकसेकरांच्या फिल्डिंग मध्ये. एक एक दावेला किती महत्व असतं बघा, एक एक स्ट्रायकिंग एंडला किती महत्व असतं पहा. म्हणून आहे ना छोट्या छोट्या चुका ज्याचा पश्चाताप नंतर हारल्यानंतर होतो. हरकत नाही, चला राज हार्डलक, पुढील स्पर्धेमध्ये तुम्ही चांगलं खेळा यात शुभेच्छा मी तुम्हाला देतोय. आणि लगेच आपण पुढील मॅचला सुरुवात करण्या अगोदर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड या ठिकाणी देणार आहोत. सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल आणि सामनावीर मला वाटतं की सोनूलाच द्यावा, ज्या प्रकारे त्यानं मॅच जिंकून दिलेली आहे. चला सोनूलाच देऊया आपण. आमचे DJ कल्पेश किंग सुद्धा सांगतात की मॅच फसली होती ती सोनूनं जिंकून दिली. 3 बॉलमध्ये 10 केल्या आणि तोच ठरला मॅचचा हिरो. जरूर कुकसेकर देखील थोडेसे नाराज आहेत, योगी सर सुद्धा थोडेसे नाराज दिसतात.